तर नमस्कार मंडळी, कशा सगळे. मी आज खूप दिवसांनी तुमचं माझ्या या छोट्याशा लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आहे. तर आज खूप दिवसांनी मी लॉग बनवते आणि पुन्हा एकदा मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आज मी हॉस्टेलवरून घरी आलेली, कसालवरून आली, सावंतवाडीमध्ये उतरले आणि बस काय आमची लेट होती, म्हणजे 6:15ची बस होती. भूक पण लागलेली, म्हटलं काहीतरी खाऊया. मग आम्ही इथून गल्लीतून पुढे गेलो. म्हटलं दुसरं काय उगाच न खाता समोसा 1-2 खाऊया आणि येऊया, तेवढं पोट पण भरेल. मग इथून आयशा दुकानाकडून आम्ही गेलो पुढे तिथे चिताराळीमध्ये लाकडी खेळण्यांची दुकान आहे, जी की लाकडी खेळणी सावंतवाडीतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे ती लाकडी खेळणी मिळतात. तुम्ही पण काहीतरी भेट द्या, लाकडी खेळणी खरेदी करा. आणि त्यानंतर आम्ही या उतारावरून खाली आलो. इथे पण ना एक कपड्यांचं दुकान आहे खालीच, जे फक्त कपडे आम्ही डोळ्याने बघत होतो, पण घ्यायला काही पैसे नाही, बघितलं आणि पुढे गेलो. ते भाजी त्या काकूंची संपत आलेली. त्यानंतर गांधी चौकामध्ये आलो. विजय हॉटेलमध्येच जाऊया, जे की सावंतवाडीतील सगळ्यात फेमस समोशाचं हॉटेल आहे. ते म्हणजे विजय हॉटेल सावंतवाडीचे वसंत प्लाझामध्ये जी सिंधुदुर्ग बँक आहे तिथे खालीच ते हॉटेल आहे. आलो. इथे पाऊस पण कमी होता, त्यामुळे छत्रीची गरज भासली नाही. हॉटेलमध्ये आलो. खाली जागा होती आणि आम्ही कधी खाली बसत नाही, त्यामुळे जिना चढून आम्ही वरतीच गेलो आणि वरती ह्या टेबलवर बसलो. 2 माझी फ्रेंड होती शिवानी. मग 2 समोशाची ऑर्डर दिली. ते काका 2 समोसे गरम गरम मस्तपैकी 2 समोसे. ऑर्डर पण बघा, एकदम लगेच 2 मिनिटात ऑर्डर आणून दिली आम्हाला. इथे सर्विस पण खूप चांगली आहे. एक समोसा खाल्ला आणि तो एक समोसा संपला आणि तिचं इतकी मस्त एक समोसा खाऊन पोट भरतच नाही आमचं. मग आम्ही दोघींनी पण अजून एक समोसा मागितलेला. समोसा पण संपत आलेले म्हणून लवकर ऑर्डर केली. तोपर्यंत काकी हॉटेलमध्ये धूप फिरवत होत्या. वातावरण पण एकदम मस्त येते. माझा एक समोसा खाऊन ऑलरेडी झालेला होता. मला खूप आवडतो इथे समोसा, म्हणजे त्याची चवच इतकी भारी आहे. म्हणजे तुम्ही एकदा खाल्ला तर इथेच नक्की खायला येईल, मी 100% गॅरंटी देते. एक समोसा संपवला आणि म्हटलं अजून एक समोसा मागवला. काका लगेच ऑर्डर देतो. तो पुढच्या 2 मिनिटात समोसे मिळून आले. आणि दुसरा पण समोसा बघा, दिसायला पण एकदम असं चटणी सॉस समोसा फक्त 20 रुपये आणि प्लेन समोसा फक्त 15 रुपये. इथे एक स्पेशल रूम, जे फॅमिलीला बसायला स्पेशल रूम पण आहे. त्यानंतर आम्ही जायला निघालो. बस होती आमची. काउंटरवर बिल पे केलं, बिल वगैरे दिलं आणि तसंच रिटर्न जायला निघालो. हा भला मोठा चढाव चढून आम्ही वरती आलो. आता रक्षाबंधन पण जवळ येतं. राख्या दुकानामध्ये लागलेल्याच होत्या. मी त्या राख्या नाही घेतल्या, म्हटलं नंतर घेऊया. 4-5 दिवसांनी येऊन स्टँडवर आली. आमची बस थोडा टाईमने होती, म्हणजे अर्धा तास लागणार असता. बस स्टँडवर गर्दी खूप होती. आणि फायनली मी 7:45ला घरी पोचली. आणि त्यानंतर घरात एंटर केलं तर आई आमची मस्त एकदम हसत स्माईल, एकदम राणीसारखी बसलेली होती. आणि त्यानंतर सर्वजण मम्मी, पप्पा, काका, आई सर्वजण TV बघत होते. आणि मम्मी चिकन पकोडे फ्राय केले ना, ते थोड्या वेळानं जे येताना खाऊ बाई, गरम गरम मस्तपैकी ढापून ठेवले. मयू इकडे गेम खेळतोय. चला तर मित्रांनो, आता मी मस्त फ्रेश झाले. आता थोड्या वेळानं जेवणार असं. तर एकदा तुम्ही पण वाडीतल्या विजय हॉटेलला नक्की भेट द्या आणि कसं लागतं समोसा नंतर कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आजचं व्लॉग कसं वाटलं या नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट.